What kind of role would excite you enough to say yes instantly? Gangster. Yeah, oh, that suits you. Gangster favorite Marathi dialogue. शेती इकायची नसते साहेब, राखायची असते. आपल्या सगळ्यांना ना एक सवय असते की ही गोष्ट जर समोरच्याने केली ना तर खूप अशी चिडचिड होते की जी लोक दुसऱ्याला बोलायची संधी देत नाहीत ना, तसे चावे लोक जरा भेटल्यावर थोडंसं इरिटेशन मला येतं. सो वी आर विथ निशित भोयर ज्यांना आपण सोनी मराठीवरच्या आशीर्वाद तुझं एकविरा आईमध्ये बघितलं होतं आणि झी मराठीवरच्या सावळ्याच्या जणू सावलीमध्ये तर आम्ही नेहमीच बघतो पण नुकतंच आपण गोंधळ या चित्रपटात तुम्हाला बघितलं आहे. तर स्वागत करूया सगळ्यांचे लाडके निशित भोयर यांचं. वेलकम टू गेट सम टी विथ आयुषी. थँक्यू, 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 कसे आहात थँक्यू, तुम्ही? थँक्यू सो मच. मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. सगळ्यात आधी लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हम्म. नुकतंच लग्न झालंय. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं चालू आहे लग्न? कसं थँक्यू, हाऊ इज थँक्यू, युअर थँक्यू. मॅरिड लाईफ गोइंग? सो फार सो गुड. हम्म. खूपच मजा येते आम्हाला आणि आता या 22nd आम्हाला 2 मंथ्स कम्प्लीट होतील. खरं ये. तर आम्ही लग्न झाल्यानंतर लगेचच 2 दिवसांनी मुंबईत आलो आणि हम्म. दोघांचं बॅक टू बॅक काम सुरू झालं. सो हम्म. आम्हाला वेळ असा आम्ही कामावरनं परत आल्यावरच मिळतोय. पण त्याच्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रकारे शिफ्ट झालोय हम्म. आणि 1-2 सुट्ट्या मिळाल्या आम्ही फक्त त्या आम्ही मग एन्जॉय केल्या. घरच्यांसोबत घालवल्या. घरचे माझ्या इकडे आलेले. सो सो फार सो गुड. पीस आहे. व्हेरी छान नाईस. स्मूथ शिफ्ट झालाय. व्हेरी नाईस. आणि सरप्राइझिंगली लाईक तुम्ही दोघं एकाच इंडस्ट्रीमधनं आहात. तर असं कधी होतं का की तुम्ही येस. घरी आल्यानंतर असं तुमचे स्क्रिप्ट किंवा डायलॉग प्रॅक्टिस करता एक दुसऱ्यासोबत बसून असं? प्रॅक्टिस नाही करत ऍज सच. हम्म. पण एकमेकांचे सीन्स मात्र दाखवतो एकमेकांना की या सीन मध्ये बघून काय वाटतंय. हा ना, मला थोडं असं डोक्यात होतं किंवा हे जमलंय असं वाटतंय का, मला वाटलं की नाही ते जमलं. किंवा हम्म. चांगला एखादा आपल्या नशिबी सीन आला असेल तर तो कुठे आला तर पहिले एकमेकांना जाऊन दाखवणं आणि हम्म. त्याची प्रतिक्रिया पहिल्यांदा घेणं असं चालू असतं आमचं. व्हेरी नाईस. हा हा. मला अजून एका गोष्टीसाठी कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं. दॅट इज गोंधळचा हम्म. सक्सेस आणि गोंधळ गॉट सो मच लव्ह. तर तुम्हाला असं लाईक हाऊ यू फिलिंग की when फिल्म ट्रुली कनेक्ट्स विथ ऑडियन्स कारण की लोकांना मूवी आवडते ते कनेक्ट करतायत हम्म. कॅरेक्टर सोबत हम्म. प्रत्येक कॅरेक्टर सोबत. सो हाऊ यू फिलिंग की इट फील्स ग्रेट. ऍक्च्युली माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता हा. हम्म. पहिलीच मोठी फिल्म होती माझी. त्याच्यामुळे खूप मेहनतीने आणि खूप असं की हे काम वाजलंच पाहिजे अशा जिद्दीने काम केलं होतं आम्ही. तर त्याच्यामुळे तेव्हा माहित नव्हतं की ही एवढी मोठी फिल्म होईल किंवा इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल हे काहीच माहित नव्हतं तेव्हा. हळूहळू आम्हाला कळायला लागलं की इलायराजा इन झाले आहेत. मग मोठे मोठे टेक्निशियन्स आम्हाला लागले आहेत. जो सेटअप आम्ही बघितला भव्य दिव्य त्याच्यानंतर आम्हाला त्याची ग्रॅव्हिटी कळायला लागली की किती मोठी फिल्म होती. आणि हम्म. त्याच्यानंतर ती पोहोचली पण तितक्या लोकांपर्यंत. आम्हाला आपण जे लहानपणी स्वप्न बघतो तशा लोकांच्या ऑडियन्सचे रिॲक्शन प्रत्यक्ष जाऊन बघायला मिळाल्या. थिएटर्समध्ये आम्ही गेलेलो. हो हो तर हो मी त्यांचा जो रिस्पॉन्स बघितलंय होता तो स्टोरी. खूपच हो खूपच ओव्हरवेल्मिंग होता. लोक माझ्या कॅरेक्टरचं नाव घेऊन हाक मारत होते. सो ते खूपच अमेझिंग फिलिंग होतं. गोंधळ मधला असा कोणता किस्सा जो तुम्हाला सांगायला आवडेल? फनी, इमोशनल, एनिथिंग बट असा जो तुमच्या एकदम लक्षात राहिलाय? ऍक्च्युली एक विअर्ड किस्सा आहे. हम्म. आमचं सगळं शूटिंग हे रात्री व्हायचं. हम्म. म्हणजे 15 दिवसाचं आमचं शूट झालं. ते 15ही दिवस आम्ही नाईट शिफ्ट केल्या. हम्म. आणि माझा तर सगळा पार्ट मोस्टली म्हणजे सगळाच पार्ट माझा नाईट मध्येच होता. तर हम्म. बऱ्याचदा लंच ब्रेक डिनर ब्रेक लेट व्हायचा 11 किंवा 12ला वगैरे. हम्म. एक दिवशी होता जेवायचा सीन, पंक्तीमध्ये आम्ही जेवतोय असं आणि तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं. हम्म. त्यामुळे डिनर ब्रेक झाला तेव्हा व्यवस्थित जेवलो आम्ही. रात्रभर काढायचं त्यामुळे व्यवस्थित पोट भरून जेवलो आणि नंतर लगेचच पुन्हा जेवण्याचा सीन लागला आणि तो खूप काळ झाला. तर सगळ्यांची पोटं भरलेली होती आणि आपले गार झालेला वरण भात, वांग्याची भाजी असं ते गावातलं जेवण होतं ना हो. त्याच्यामुळे ते आम्ही जस्ट आता सीन खूप वेळ चालतोय तर खूप ढकलत होतो आणि जबरदस्तीने खूप आणि ऍसिडिटी हा दॅट वॉज डिफिकल्ट. ओ त्या दिवशी गॉड. सगळ्यांना ऍसिडिटी होती. आणि अनुज इज लाईक वन ऑफ युअर को ऍक्टर. पण यू बोथ हम्म. आर व्हेरी गुड फ्रेंड्स. कारण की मी तुमच्या येस. दोघांचे खूप स्टोरीज बघते. ते पण पोस्ट करत होतात. लग्नाचे पण तुमचे सगळे स्टोरीज आणि पोस्ट मी बघत होते. हो. So what would you हा. like to say about him? अनुज अनुज इज माय कम्फर्ट ऍक्च्युली.
म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलेलो अकॅडमीला. एम ए करत होतो आम्ही कलिना युनिव्हर्सिटीला. तो गोव्यावरून आलेला. मी अलिबागचा आहे, पण मी पुण्याला शिकायला होतो, तिथनं मी आलेलो. तो अनुज, आम्ही असे बाहेरच्या शहरांमधून आलेलो आणि तेव्हा पहिले काही मित्र झाले ना मुंबईमधले, त्यातला एक मित्र होता. हम्म. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कायम सोबतच आहोत. म्हणजे तितकेच घनिष्ठ मित्र झालो. आम्ही रूममेट्स होतो एम ए मध्ये. ओ. सो एकमेकांच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित होत्या आणि एकमेकांच्या घरच्यांबद्दल माहित होतो. घरच्यांशी चांगल्या ओळखी झालेल्या होत्या. आमच्या फॅमिलीज एकमेकांशी इंटरॅक्ट झालेल्या होत्या. असा मित्र आहे जे आम्ही एवढ्या वर्षांमध्ये सगळे फेजेस एकत्र बघितल्या होत्या, की अप्स अँड डाऊन्स, अचिव्हमेंट्स, फेल्युअर्स, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्या होत्या. आणि आमची वाईफ सुद्धा तितक्याच कनेक्टेड आहेत एकमेकांशी. आमची एक फॅमिली. फॅमिली. तर अशा परिस्थितीत आमच्या मागचं जे वर्ष होतं ते आमच्या दोघांसाठी खूपच स्पेशल वर्ष गेलं अचानकपणे. म्हणजे हम्म. या फिल्मचा किस्सा सांगेन मी, की हे फिल्मचं माझं डन झालं. माझं डिरेक्टरशी बोलणं झालं, की ओके, आय मीन आपण करूया. आणि त्याच संध्याकाळी मला अनुजचा फोन आला, की "अरे, तुला फोन आलेला का अशा अशा माणसाचा?" म्हटलं, "हो." "फिल्म बद्दल सांगितलं का?" म्हटलं, "हो." "काय बोलणं झालं?" म्हटलं, "अरे, आत्ता संध्याकाळी बोलणं झालं, असं असं झालं आणि त्यांनी याच्यासाठी विचारलं, तर त्याच्यासाठी सिलेक्शन झालंय. जस्ट आत्ता दुपारी बोलणं." हम्म. म्हटलं, "त्या फिल्म मध्ये मी पण आहे." म्हटलं, अरे. व्हॉट? सो हा, माझ्यासाठी तो धक्का होता. आणि आम्हा दोघांना खूपच भारी वाटलं, की चला दोघं आता 15 नाईट्स आपण नाईट शिफ्ट एकत्र असू. खूप धमाल येईल. आमचा अनफॉर्च्युनेटली एकही सीन एकत्र नव्हता. म्हणजे आम्ही एका सीन मध्ये होतो, पण असं इंटरॅक्शन वन टू वन असं फिल्म मध्ये हम्म. नव्हतं. हम्म. त्याचं एक दुःख राहिलं, पण ग्रेट कंपनी आहे तो आणि त्याच्यामुळे खूपच मजा आली. आणि आमचं हे म्हणजे आता सुद्धा माझ्या लग्नाला त्याचे आई बाबा 3 दिवस येऊन राहिले होते. इट मीन्स अ ओ. लॉट फॉर मी. तिथे गोव्यावरून नक्की फॅमिली आली. सो आमच्या घरच्यांशी सुद्धा तसे संबंध आहेत एकमेकांशी. त्यामुळे आम्ही कुठेही गेलो तरी सतत एकमेकांच्या ऑक्सिजनसाठी भेटत असतो, सगळेच फ्रेंड्स. त्याच्यामुळे व्हेरी नाईस. नो. खूपच चांगली गोष्ट आहे तो महत्वाच्या. येस. म्हणजे मी आता रिसेंटली इंडियामध्ये जेव्हा आली होती तेव्हा मी गेली होती लक्ष्मी नेवाच्या सेटमध्ये आणि येस, आय माझं सॉ युअर डिसाईड फोटोज. झालं होतं. हा, आय मेट हिम. हा. ही इज सो हंबल, लाईक ही सो हंबल. ही ट्रीटेड अस रिली हम्म. वेल. आणि पुन्हा ते आम्हाला सेट दाखवत होते. हे आहे, ही ही माझी रूम आहे आणि हम्म. सगळं एव्हरीथिंग. सो व्हेरी नाईस. इट वॉज लवली मीटिंग हिम. ही इज व्हेरी गुड ह्युमन. येस. अच्छा. जेव्हा आपल्याला कोणत्या म्हणजे युजली असं होतं ॲज अन ॲक्टर वेन यू गेट अ सक्सेस, सगळे लोक जे आहेत, मोस्टली ॲक्टर्स जे आहेत, दे लुक टुवर्ड्स बॉलिवूड. सो इफ यू गेट लाईक अ ब्रेक थ्रू आणि जर तुम्ही बॉलिवूड हिंदी सिनेमामध्ये तुम्हाला जर चान्स भेटलं, तर हाऊ डू यू सी युअर सेल्फ ब्लेंडिंग वाईल होल्डिंग द रूट्स ऑफ ओरिजिनॅलिटी? नक्कीच काम करायला नक्कीच आवडेल, की मोठ्या प्लॅटफॉर्मवर, मोठ्या टीम मध्ये आपण लहानपणापासून ज्या फिल्म्सचे फॅन्स राहिलेलो आहोत, तशा सेटअप मध्ये काम करणं याची नक्कीच मजा असेल. पण मराठी काम करणं सुटणार नाही कुठे, असं वाटतं माझ्याकडनं तरी. मी शेवटपर्यंत मराठीत सुद्धा काम करतच राहीन, कारण ती फर्स्ट लँग्वेज आहे. त्याच्यावर नक्कीच जर जास्त प्रेम आहे आणि खूप जास्त कम्फर्ट झोन सुद्धा आहे. सो एक चॅलेंज म्हणून आणि एक मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून बॉलिवूडमध्ये नक्कीच काम करायला आवडेल. पण मराठीमध्ये सुद्धा शेवटपर्यंत काम करत राहायची इच्छा आहे. ओके, फाईन. तर हम्म, आम्ही हम्म, जेव्हा इंडस्ट्री बघतो, मराठी इंडस्ट्री, आम्हाला ती खूप हम्म, ग्लॅमरस दिसते. बट व्हॉट वॉज हम्म. रियालिटी वेन यू वर एंटरिंग इन मराठी इंडस्ट्री? सो फार सो गुड ऍक्च्युली. हम्म. पहिल्यांदा ज्या वेळेला नवीन नवीन काम करायला लागलो, तेव्हा खूप अँशियस होतो, खूप रिझर्व्ड होतो, हम्म. अंडर कॉन्फिडंट पण थोडं म्हणता येईल. आपल्या हम्म. कामाला घेऊन खूप जास्त कॉन्शियस होतो, की बरं होतंय का, चांगलं होईल का, चांगलं दिसतंय का. तर हम्म. अशा परिस्थितीमध्ये खूपच ज्या गोष्टी यायच्या नाही त्या गोष्टी मोकळेपणाने विचारलेल्या आहेत लोकांना. त्याच्यामुळे लोकांशी पहिल्यापासूनच खूप चांगले संबंध आहेत माझे. त्याच्यामुळे मला खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलं गेलं इंडस्ट्रीमध्ये, असं मला वाटतं. आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांसोबत काम केलं ते सगळे लोक माझ्या टचमध्ये आहेत अजूनही. आम्ही सगळे कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट अजून जपलेला आहे आणि व्यवस्थित माहिती आहे एकमेकांबद्दल. अशा परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहोत. सो मला पहिल्यापासूनच खूप वेलकमिंग नेचर वाटलेलं आहे आणि मला त्याचा फंडा असं वाटतं, की आपण जर कोणाचं काही वाईट केलं नाही, आपण जर चांगल्याशी चांगलं राहिलं आणि आपलं काम चोख केलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे, तर नक्कीच इंडस्ट्री वेलकम करेल तुम्हाला, असं मला वाटतं. ओके, ओके, फाईन. म्हणजे हम्म. असं तुम्हाला असं फेस नाही झालं की नाही,
टॅलेंटला अपॉर्च्युनिटी नाही भेटत आहे किंवा असं यू डोंट फेस एनिथिंग लाईक दॅट? नो नो नॉट एट ऑल. अजिबातच मला कधी असं वाटलं नाही कुठेच. जिथे म्हणजे चुकतंय तिथे सुद्धा खूप पॉझिटिव्हली सांगणारी लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये. काहीतरी आपल्याला नक्कीच प्रत्येकासोबत काम करून शिकायला मिळतं. आणि म्हणजे जी बाहेरनं लोक सांगत असतील इंडस्ट्रीमध्ये की कोणाला इन होऊन देत नाही, कंपू आहेत, तर त्या काही त्यांच्या गोष्टी असतील त्यांच्या लेवलला. पण आपण ज्या ज्या लोकांसोबत काम करतो ती सगळीच माणसं भेटतात, ती खूप चांगल्या प्रकारे ग्रीट करतात आणि एकमेकांसोबत खूप चांगल्या प्रकारे वागतात आणि खूप एन्जॉय करतात एकत्र काम करताना. परफेक्ट. तर हम्म. माझा पुढचा प्रश्न असा आहे की युजली जेव्हा आपण सीन करतो, आपण नॉर्मली आपल्याला माहिती असतं की मला हा सीन करायचा आणि तुम्ही तो सीन करता. पण कधी असं झालंय हम्म. की जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती बघता तर तुम्हाला असं वाटतं की यार मला वाटलं जसं मी सीन केला त्याच्यापेक्षा हा सीन मी जरा जास्तच चांगला केलाय, असं कधी तुम्हाला वाटलंय हम्म. किंवा दिसतोय? हा, असं होतं, दोन्ही बाबतीत होतं नेहमीच. की आपल्याला वाटतं की आपण खूप भारी केलंय आणि बघून असं होतं की शिट, हे केलंय मी, बाप रे बाप. असंही होतं, दोन्ही हा. बाबतीत होतं. तसं एक्झाम्पल म्हणशील तर रिसेंटली मला गोंधळच्या बाबतीतच सांगायला आवडेल की हम्म. गोंधळचा जो जो एक पहिला शॉट होता की मी ती थाळी उचलून नाचतो वर घेऊन. हम्म. तर ते सगळं नाचायचंय वगैरे सगळं तिथे डिसाईड झालं आणि असं काही त्याचं काही ठरवलेलं नव्हतं किंवा सरांनी सांगितलं होतं की असं ना तसं ना. हम्म. तर हम्म. त्यावेळेला मला जरा कॉन्शियस होतो मी की नाचण्यावर एवढ्या लोकांच्या मध्ये माझी पॉवर वगैरे सगळं सांभाळून कसं नाचायचं. हम्म. आणि मी जस्ट त्या झोन मध्ये होतो, पण मला कळलं नाही, मी त्याच विचारामध्ये होतो. मी गेलो, शॉट केला, तो शॉट झाला पूर्ण आणि मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर प्रत्येकाची नजर बदलली होती मला. म्हणजे प्रत्येकाच्या नजरेत दिसत होतं की यार सर खूप चांगलं काम केलं, खूप चांगलं. प्रत्येक जण येऊन सांगत होता स्वतःहून आणि मला ते करताना अजिबातच कळलं नाही. मी ते झोन मध्येच नव्हतो. मग सर आले, सरांनी येऊन सांगितलं, अनुज आला, अनुजने येऊन कानात वेगळ्यांनी सांगितलं. सो तो मला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल किंवा असं हम्म. तरी मी ताट घेऊन नाचेल. ते माझं काहीच डिसायडेड नव्हतं. इट जस्ट गो विथ द फ्लो मध्ये ते झालं आणि ते लोकांना खूपच आवडलं. येस, तो ट्रू तो एक ट्रू. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. अजून एक इन्सिडेंट मला लक्षात आहे हा. आम्ही कारण की माझी हम्म. आजी आली होती इथे, तर तिच्यामुळे हम्म. आम्हाला सिरियल बघायची खूप सवय लागली. तर मग आम्ही झी मराठी चालूच असतं आणि मला लक्षात आहे की हम्म. सावळ्याच्या जणू सावलीमध्ये तुमची एंट्री होती ती बाईकवरनं पूर्ण पोलिसच्या हा. अटायरमध्ये. आणि तुम्ही येस. अशी एंट्री घेतली जी हिरोइस्टिक एंट्री होती ती. तर आय वॉज सो शुअर, म्हणजे पप्पा बोलले हे काय, तर मग बोलले नाही, हा कोणत्या तरी पिक्चर किंवा सिरियलचा प्रोमो आहे. आणि मी एवढी हा. शुअर, म्हणजे एवढ्या शुअरिटीने सांगत होती की नाही, दिस इज नॉट पार्ट ऑफ सिरियल. ते एवढी हा. हिरोइस्टिक एंट्री आहे, म्हणजे दे आर प्रमोटिंग फॉर सम अदर सिरियल किंवा कोणत्या तरी येस, पिक्चरसाठी येस. प्रमोट करतात. पण हे 2-3 हम्म. दिवस झालं लागोपाठ लागोपाठ आणि मी नाही. मग आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की व्हॉट अन एंट्री, म्हणजे इतकी छान एंट्री झाली होती, कमाल एंट्री हो. होती. थँक्यू, थँक्यू, डू थँक्यू. यू लुक फॉरवर्ड फॉर सच रोल्स जसे पोलीस, लाईक ॲज अ थर्ड, ॲज अ ऑडियन्स, इफ आय गिव्ह ओके. यू फीडबॅक, मला जेन्युअनली असं वाटतं की तुम्हाला असे पोलीस किंवा आता आमची नजर तर तशी लॉक झाली आहे त्या डॅशिंग रोलसाठी की फॉर एक्झाम्पल पोलीसच येते माझ्या तोंडात, किंवा डिटेक्टिव्ह, किंवा असं ही हा. आय कांट से गुंडा बट समथिंग थोडासा. No, you can say. You can say. हा, पण दॅट ऍक्च्युली मॅचेस आणि यू हॅव दिस कडा ऑल्सो ना. म्हणजे मी तरी बघितलं तर Yeah. कडा फुल मॅच होतो, बाळी हो. कडा एकदम, ते एकदम हे होतं. बट हा, तसे. या, मला म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर तर मी पहिल्यांदाच करत होतो. हा. सो मला जे वाटेल ते मी केलं अँड लोकांना खूपच आवडलं ते. मला पण करायला खूप मजा आली. सो आता मला ते तर मजा सापडली, तर नक्कीच ते एक्सप्लोर करायला अजून मी जास्त एक्साइटेड आहे की तर आता. हा. म्हणजे मला असं वाटतं की फेलियर इज लाईक अ पार्ट ऑफ career किंवा part of life, you can say. But what has failure taught you that success could never? फेल्युअर फॉर मी इज रियालिटी चेक. मला असं वाटतं की जेव्हा माणसाला अपयश येतं त्यावेळेला आपल्याला कळायला लागतात की आपण विचार करायला लागतो की हे का घडतंय. मग त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी सापडतात की आपण कुठे कमी पडतोय, आपण अजून काय केलं पाहिजे. सो जर त्या गोष्टी घडल्याच नाहीत तर आपण सक्सेस पर्यंत कधी पोहोचणार नाही. सो ते घडण्यासाठी आपल्याला फेल्युअर येणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफच्या काही काही टप्प्यांवर. सो मी सुद्धा आत्ता
अशा अशा लेवलच्या गोष्टी करून आलेलो आहे की ज्याच्यामध्ये असं वाटतं की आता काही येऊ दे, आता कसली भीती नाहीये. एक तो ऍटिट्यूड येतो आणि फाईट करण्याची ताकद येते आपल्याला फेल्युअर्स मुळे, जी यशामुळे कदाचित असं होऊ शकतं की हा आपल्याला येतंय आता. हम्म. असा ऍटिट्यूड एक येऊ शकतो जो फेल्युअर तुम्हाला कायम ऑन टोस ठेवतो. तुम्हाला कधीच शांत बसू देत नाही फेल्युअर. त्यामुळे फेल्युअर खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं मला, सक्सेस पेक्षाही. येस, मेक सेन्स, टू लर्न टू ऍब्सोल्युटली. ग्रो. येस. आता मला आय जस्ट हॅव दिस वियर्ड, नॉट वियर्ड, बट दिस क्वेश्चन, की आपल्या हम्म, सगळ्यांना ना एक सवय असते की ही गोष्ट जर समोरच्याने केली ना तर खूप अशी चिडचिड होते किंवा नाही होत, की हम्म, वाय, म्हणजे हम्म, ही खूप इरिटेट करते तुम्हाला. तर अशी कोणती हम्म. सवय आहे तुमची जी समोरच्याने केली तर तुमचं असं मन हटायचे खूप चान्सेस आहेत किंवा असं चिडचिड होण्याचे चान्सेस आहेत? खरं तर म्हणजे अजिबात डिप्लोमॅटिक उत्तर नाही, पण मी फार म्हणजे इग्नोर खूप चांगल्या प्रकारे करता येतात मला गोष्टी, त्याच्यामुळे मी ते स्वतः असं देत किंवा मला फरक नाही पडत की कोणी काय केलं तर मी खूप माझा माझा वे आउट करून इग्नोर करू शकतो. बट तरी सुद्धा जर सांगायचं झालं की हम्म. कुठली गोष्ट जास्त इरिटेट करते, अं, जी जी लोक दुसऱ्याला बोलायची संधी देत नाहीत ना, अशा लोकांशी कन्व्हर्सेशन करताना कधी कधी खूप इरिटेशन येतं की मला कळलाय तुझा मुद्दा, हो हो हो, मी सांगतोय पुढे ते इम्पॉर्टंट आहे, पण ते ऐकण्यात नुसतं ऐकवतात ऐकवतात असे असतात ना काही. राईट. तसे चावे लोक जरा भेटल्यावर थोडंसं इरिटेशन मला येतं. सो आता वी विल टर्न टू आवर नेक्स्ट राउंड, विच इज ओके. रॅपिड फायर राउंड, ज्याच्यामध्ये युल हॅव टू आन्सर ओके. थोडा क्विकली. तो ओके. आशीर्वाद तुझा एकविरा आई की सावळ्याची जणू सावली? डिफिकल्ट वन, बट आय चूज आशीर्वाद तुझा एकविरा आई, बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट वन. First now. True, right. या. What kind of role would you excite you enough to say yes instantly? गँगस्टर. Yeah, oh, that is what I या. said. That suits you. Gangster role is like your type. It's your cup या. of tea. Okay, या. favorite Marathi dialogue. मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग खूप वेळ राहिला, शेती इकायची नसते साहेब, राखायची असते. तो वाला डायलॉग. Nice. Okay. Uh, if you were offered a chance to enter in Big Boss, would you say yes? नो, बट आय लाईक बिग बॉस. मी Okay. बघतो पण बऱ्याचदा, फॉलो पण तुम्ही करतो. हा सीझन बट फॉलो केला? मी टिकणार नाही तिथे. हा सीझन केला, मध्ये मध्ये केला, थोडा थोडा बघितला. आता एंड जरा कंटाळलो. अच्छा. सागर कारंडे गेल्यानंतर मी थांबवलं स्पेसिफिकली, म्हणजे Oh, वेळ नाही मिळाला नंतर पण. हा. ओके. यू लाईक्ड हिम, सागर कारंडे. तुम्हाला ते आवडले? या. हा, आवडलं मला, चांगले केलं. पण हम्म. तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही नाही टिकणार आतमध्ये घरात? कारण मला वाटतं की मी भांडकुदळ नाहीये. म्हणजे ओके. असलाच पाहिजे असं काही नाही, पण मला खूप गोष्टी मी तुला म्हटलं तसं की इग्नोर करू शकतो. हम्म. आणि मग मी फार अडॅप्टिव्ह आहे, त्यामुळे मी सगळ्यांशी चांगलं ठेवायचा प्रयत्न करीन, जे त्या घरामध्ये अजिबातच चालणार नाही. जर तुम्हाला काही ग्रुपशी, म्हणजे एका ग्रुपशी लॉयल राहायला लागतं किंवा दुसऱ्या, सगळ्यांशीच चांगलं 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 ठेवून असं वागता येणार नाही. आणि मी जास्ती तसा आहे, सो मला वाटतं की तिथे मला डबल ढोलकी वगैरे असे टॅक्स वगैरे पडून मी बाहेर जाईन लवकर. बापरे. पण असं पण होतं ना की जेव्हा तुम्ही बिग बॉस मध्ये जाता तुम्हाला लोक तुमच्या कॅरेक्टरमुळे ओळखतात. म्हणजे येस. आता तुम्हाला तर सगळे, ऑफकोर्स एव्हरी वन लाईक्स यू, बट आता आमच्या घरी तर सगळे, अच्छा देवा, देवांचं घेणार आहे तू इंटरव्ह्यू, तर असे कॅरेक्टरचे हे होते ना. पण इफ यू गो टू बिग हा. बॉस, तुमच्या, हाऊ इज निश्चित तुमचं कॅरेक्टर हे होतं लोकांसमोर की, येस, दॅट्स ट्रू. बट अगेन युल हॅव टू पण सर्वाइव्ह. हा, बट अगेन, आणि ते खूप पर्सनल पण आहे, की असं पण वाटतं एकदा की इतक्या पर्सनल गोष्टी खरंच सगळ्यांना माहित होणं गरजेचं आहे का? मग एक आपली प्रायव्हेट स्पेस असते, तर ती पण थोडीशी डिस्टर्ब होते. आपण एक लोक त्या चष्म्यातनं, तिथे खेळलेल्या चष्म्यातनं पण पुढे बघायला लागतात. म्हणजे एवढा विचार नाही केला, आता तू विचारतेस म्हणून मी बोलतोय याच्यावर, पण ती एक गोष्ट मला वाटते. Next is on-set gossip, which is safe to share, of course. ऑनसेट गॉसिप्स ऍक्च्युली प्रोडक्शन बद्दल आणि तिथे काम करणाऱ्या ऍक्टर्सशीच रिलेटेड असतात, त्याच्यामुळे काय, ते ऑडियन्सला रिलेट होणार नाही. Now you're working with Spruha Joshi, so one any gossip or any
काहीही असं त्यांच्यासोबतचा किस्सा फॉर अ मॅटर ऑफ फॅक्ट. एक मागे एक किस्सा घडलेला तो जस्ट शेअर करतो मी, की आम्ही आमच्या नाट्याचा प्रयोग झाल्यावर आम्ही निघालेलो मुंबईला आणि कॅबमध्ये होतो आम्ही एकत्र. आणि जाता जाता दरवाजा नीट लागला नव्हता म्हणून मी मागचा दरवाजा जस्ट थोडासा उघडला आणि बंद केला. तेवढ्यात तिकडून लेफ्ट साइडनी ओव्हरटेक करणारा एक आपल्या म्हाताऱ्या वडिलांना सोबत घेऊन जाणारा मनुष्य होता. तो गाडीने ठोकला त्या दरवाजाला आणि पडला. गाडी रस्त्यावर थांबवली. मी बाहेर गेलो आणि त्याला लागलेलं नव्हतं, पण तो लागण्याची खूप जास्त ऍक्टिंग करायला लागला. त्याचे बाबाही सोबत ऍक्टिंग करायला लागले आणि हे सगळे सीन क्रिएट करायला लागले. मग ती उतरून आली, लोक जमायला लागले आणि मला त्यावेळेला असं झालं की शिट, आज उशी आणि मी रस्त्यावर 2 मिनिटात व्हायरल होऊ शकतो आता. मग त्यावेळेला मी त्यांच्या हातात ₹500 टेकवले आणि मी निघालो. तो एक वेअर किस्सा आता पटकन आठवला. पण तुम्ही पाचशे पण रुपये खूप दिल्यानंतर चांगला ते एक्सपिरियन्स आहे. ते सेटल झाले या या झाले झाले बॅक टू झाले स्क्वेअर वन झाले एकदम नीट. या या ऍक्टिंग या बंद. बंद बंद लिटरली. व्हेरी नाईस यार, व्हेरी नाईस. सो दॅट्स ऑल, हा. दॅट्स एंड ऑफ रॅपिड फायर राऊंड. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण जाण्या अगोदर इफ यू वुड जस्ट लाईक टू गिव्ह वन मेसेज टू द यंगस्टर्स हू अडोर यू. ऍक्च्युली एवढं खूप मोठं अजून काय मी केलं नाहीये खरं तर बट सांगायचं जस्ट तर. वन मेसेज, कारण की यंगस्टरला पीपल रिअली मेसेज लाईक यू. आय टेल यू की चांगलं काम करत राहा, मेहनत करत राहा प्रामाणिकपणे. गोष्टी घडतात आपल्या बाजूनी आणि ज्या चांगल्या संधी मिळतील त्या खणखणीत वाजवायचा प्रयत्न करा. स्वतःची ग्रोथ थांबवू नका. काही ना काहीतरी स्वतःच स्वतः करत राहा. आता काम असू द्या किंवा नसू द्या, पण करत राहा, जे मिळेल ते काम करत राहा. एवढंच आहे. Consistency is the key. या Okay, perfect. Thank you for coming on Get Some Tea with Ayushi. खूप छान वाटलं. येस मी आल्यावर आपण नक्की भेटूया. येस, नक्की नक्की नक्की. आणि थँक्यू सो मच आयुषी. मला पण खूप मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून. इंटरव्ह्यूचं थोडंसं मला खरं तर टेन्शन होतं, पण मी काही फार इंटरव्ह्यू केले नाही. पण इट वॉज फन आणि खूपच कम्फर्टेबल होतो मी तुझ्यासोबत पहिल्यापासून. सो थँक्यू फॉर दॅट. Likewise, थँक्यू likewise. फॉर इन्व्हाइटिंग मी, हॅव्हिंग मी. Oh, likewise. Thank you again. या Have a great day ahead. या या. सेम Bye. टू यू, सेम. बाय.